नमस्कार, मैं संगमित्रा आप सभी का स्वागत करती हूँ हमारे न्यूज चैनल खबर जनता तक में। अफवाह नहीं हकीकत बयां करते हैं हम। आइए देखते हैं आज की खास खबर। नागपुरात 20 मिनिट झाला पाऊस आणि सडका झाल्या जलमय। पश्चिम विधानसभा क्षेत्रातील सडका आपण बघू शकता। हा दाभा परिसर आहे आणि फ्रेंड्स कॉलनी हा एरिया आहे। मोठ्या प्रमाणात पाऊस झाला की वाहन चालकांना मोठा त्रास होता। हे बघू शकता आपण, ट्रक जाताना आपल्याला दिसत आहे आणि जसं रिंग रोडवर जो आहे तलावाचे स्वरूप आलेले आहे, अशा वेळी वाहतूकदारांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। पश्चिम नागपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार विकास ठाकरे आहेत, मात्र विकास ठाकरे यांचा विकास कुठे झाला यावरून दिसून येत आहे। पावसाच्या पाण्याने जलमय झालेल्या सडकामधून वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। अनेक गाड्यासुद्धा पाण्यामध्ये डुबल्या आपल्याला दिसत आहे। एकीकडे बोलल्या जातं की पश्चिम नागपूर विधानसभा क्षेत्रामध्ये विकास झालेला आहे, मात्र आमदार विकास ठाकरेने किती विकास केला हे या दृश्यावरून आपल्याला बघावयास मिळत आहे। दाभा परिसरात आणि फ्रेंड्स कॉलनी परिसरात हे बघा, हे दृश्य बघा, आपण बघू शकता। हे दृश्य बघा, अक्षरशः टू व्हीलर ज्या गाड्या आहेत त्या पाण्यामध्ये बुडाल्या आपल्याला दिसून येत आहे। ऑटो हे सुद्धा या ठिकाणी बुडले आपल्याला दिसून येत आहे। खरंच पश्चिम विधानसभा क्षेत्राचा विकास झाला काय हे यावरून दिसून येत आहे। भर पावसामध्ये अशा परिस्थितीत लोकांना मात्र खूबच त्रास सहन करावा लागत आहे। जुड़े रहिए हमारे साथ और देखते रहिए खबर जनता तक। अफवाह नहीं हकीकत से रूबरू कराते हैं। लाइक सब्सक्राइब अवश्य करें। धन्यवाद।